रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. मित्रांनो, आज आपल्या खुराटातल्या कांद्याला शेवटचं पाणी द्यायचं होतं आणि आता हे कांदे पोसण्यासाठी, गोल होण्यासाठी आणि कांदा फूट होऊ नये यासाठी हे औषध आणलं होतं. हे औषध आज आपल्याला पाण्यातून सोडायचं होतं. त्यासाठी मम्मी आणि पप्पांनी हे औषध काढून घेतलं, ते एका ड्रममध्ये भरलं आणि त्याला छिद्र पाडून दंडामध्ये सोडून दिलं. त्या ड्रममधून ही अशी छोटीशी धार कंटिन्यू पाण्यामध्ये चालू होती. कांद्याची शेवटची काळजी ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण इथे निष्काळजीपणा करून अजिबात चालत नाही. मग मी कांद्याला पाणी द्यायला चालू केलं. इथं या वावरात बिबट्यांची भीती वाटत होती, पण आजूबाजूला लोक होते त्याच्यामुळं एवढं काही वाटत नव्हतं. भीती असूनही काम करणं हेच खऱ्या धैर्याचं लक्षण आहे. मित्रांनो, कांद्याचं शेवटचं पाणी म्हणजे ती एक काम नाही, तर ती एक जबाबदारी आहे. इथे निष्काळजीपणा करून अजिबात चालत नाही. निष्काळजीपणा केल्यावर सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतं. दुपारपर्यंत एका पट्टीतलं पाणी देऊन झालं होतं. मग दुसऱ्या पट्टीत पाणी घेतलं, पाईप जोडून तो ड्रम व्यवस्थित इथे मांडून घेतला आणि पाणी इकडे द्यायला मी सुरू केलं होतं. आज लाईट पण चांगली चालली होती. 5 वाजेपर्यंत कांद्याला सगळं पाणी देऊन झालं. त्यानंतर विहिरीकडे मोटर बंद करण्यासाठी गेलो होतो. आज पाणी खूप खाली गेलं होतं. ते पाहून जाणवलं, पाणी म्हणजेच जीव आहे. आजचं पाणी म्हणजे फक्त पाणी नव्हतं, तो शेवटचा आधार होता आणि शेवटपर्यंतची काळजी होती. आणि शेवटपर्यंत लक्ष दिलं तरच मेहनतीचं फळ चांगलं मिळतं. रामकृष्ण हरी.